गोव्यातील एका तरुणानं संपूर्ण लाकडापासून एका इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाचा आविष्कार केला असून तो चर्चेचा विषय ठरला आहे। खास 2 किलोमीटरहून पुरोहिताच्या घरातून श्री परशुरामाला नैवेद्य घेऊन येण्यासाठी या गाडीची निर्मिती करण्यात आली आहे। अशा प्रकारची ही गोव्यातील पहिलीच लाकडी EV गाडी ठरली आहे। पाहूया गोवन वार्ताचा हा खास डिजिटल रिपोर्ट। काणकोणमधील प्राचीन आणि गोव्यातील एकमेव अशा श्री परशुराम देवस्थानाचा प्रसाद 2 किलोमीटर अंतरावर पुरोहिताच्या घरी बनवला जातो। हा नैवेद्य सोहळ्यात राहून बनवावा लागतो। त्यानंतर पायात चप्पल न घालता म्हणजे अनवाणी पुरोहितच तो डोक्यावर घेऊन नैवेद्य देवळात आणतो। नैवेद्य नेताना कोणाचाही स्पर्श होता कामा नये अशी परंपरा गेली 700 वर्ष या देवस्थानात चालू आहे। वर्तमान काळात हा नैवेद्य ज्या पायवाटेने नेला जातो त्या पायवाटा धोकादायक बनल्या आहेत। तसंच पुरोहित देखील वयस्कर झाल्यानं नैवेद्य कसा न्यायचा असा प्रश्न निर्माण झाला होता। या संदर्भात महाजन समितीनं पंकज चारी यांच्याशी शास्त्रोक्त पद्धतीनं वाहन बनवता येईल का यावर चर्चा केली होती। पंकज यांनी हे शिवधनुष्य उचललं आणि ते लीलया पेलवूनही दाखवलं। त्यांनी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे लाकडापासून गाडीचा सांगाडा बनवला, त्याला इलेक्ट्रिक बॅटरीची जोड दिली आणि ही चाचणी यशस्वी केली। या गाडीची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 200 किलोमीटर अंतर कापू शकते असा अंदाज चारी यांनी व्यक्त केला आहे। कितें आसा, पयलीं आमी एक मॉडल तयार केल्लो लाकडाचो, तो टॉय कार केल्लो। टॉय कार म्हणटकीर कितें जाता, ती हातीन धुकळपाची आनीक आपूण भावूक जाय आशिल्ली गाडी चलून वचपाची रस्त्यार। पूण सद्या तरी आमचे पर्यंत आमी ही गाडी तयार केला, सद्या चलता। ताका आनी बारीक कितें क्वेरीज आसा त्यो आमी रिप्लेस जावं सारकी करून हें करतले। पूण आमची गाडी सक्सेसफूल जाली की जी आमी EV करपाक केल्ली ती आमची सक्सेसफूल जावन रस्त्यार चल्ली गाडी। ही आमी एक ट्राय केला वुडन EV करपा लागून, ती आतां सद्या तरी तयार जावन रेडी जाली, रस्त्यार चलपाक लागली। हांव लाकडाचो 16 वर्सां जालीं हांव लाकडां काम करता। ही म्हागेली तिसरी गाडी, चलता ती पयली गाडी। पयलीं हातीन धुकळपाची केल्ली आनी आमी बॅक ड्रॉप केल्लो गोवा मायल्साक, एम्बेसिडर कार केल्ली। मागीर दुसरी आमी ती रेड कलर हांवें जीप केल्ली थार, ती हातीन धुकळपाची। आनी ही तिसरी सामकी रोडार चलपा सारकी। हिका सादारण 1,40,000 सुमार खर्च येयला। ही एक चार्जाक आमकां बॅटरीचे जशी आमकां इन्फॉर्मेशन दिल्लें त्या हिशोबान ती 200 किलोमीटर चलतली म्हणून सांगला। मेंटेनन्स काय ना, खंय कितें लागलें बी जालें जाल्यार स्क्रॅच पॉट जाल्यार बाकी कांयच मेंटेनन्स ना, चार्जिंग करपाची आनी चलोवपाची। आमगेलें हांगच्यान घर सादारण 1.5 किलोमीटर जाता आनी इतलीं वर्सां आमी ती रोज देवाचो दनपारची पुजेक देवाचे अन्नाचो नैवेद्य जो पळय जाता तो घरा कडेन करून आमी तकलेर घेवन येताले ते। पण आतां परिस्थिती खूब कठीण जाला, म्हणजे मदली वाटी बी बरोबर ना आनी आमगेली परिस्थिती आतां आमी मातशी वयोवृद्ध जाल्ल्यान तें आतां शक्य जायना। आमी दुसरे हेजे वेळान एखाद्या आमगेल्या महाजनाक विचारलें, कमिटीक विचारलें आनी हेजे पर्याय म्हण आमी अशी काडली की आनी तर सगळे सोवळे म्हणजे अनवाळ्यांनी येवचे पडटा, म्हणजे स्नान करून। आनी इतलीं वर्सां इतली पिढ्या जवळ जवळ 700 वर्सां ही चालू आसा आमगेलें। ते जवळ जवळ 1.5 ते 2 तास लागता सगळें तें म्हणजे नैवेद्य तयार करून तो परत हांगा देवाक नैवेद्य दाखोवन परत घेवन वचपाचो। हें आजचे आमगे धकाधकीच्या जिवनाक थोडेंशें आमकां कठीण जाता। त्या निमित्तान आमी अशें केलें की एक नैवेद्य जेवढे पावित्र्यान हाडपाचो तितली पावित्र्याची एक गाडी आसची। त्या खातीर तातूंत शास्त्रान सांगिल्लें आसा त्या प्रमाण लाकूड, लोकर हें पवित्र सांगिल्लें आसा आनी त्याचे खातीर लाकडाची ही गाडी करपाक अनेक जे शास्त्री आसा तांचे कडेन चर्चा केली की कशें हाडच्या जायत। ताणें सांगलें की बाबा तुमी देवा नैवेद्य करात आनी ती लाकडी गाडयेन तुमी व्हरपाक शकतात आनी तें पावित्र्य भंग जायना। त्या संबंदी आमगेले स्नेही जे पंकज चारी तांचे कडेन हांव उलयलो। तेंगेले वडील बी प्रेमानंद बाळचारी ते आमगेले अगदी स्नेही आमचे उलोवचे आसा, तांकां हांवें कल्पना सांगली आनी ताणें ती उखून धरली, आपूण तें करता म्हणून सांगलें। आनी ताणें वेगळे पद्दतीन करपाक केली तो प्रयत्न जातली। मागीर ताका तातूंतल्यान ताका ते परत मागीर बॅटरीची करी अशें म्हणून केली, ताजेर आमी नैवेद्य घालून हाडून ते देवाक दाखोवन व्हरूंक शकता। चलत येवपाक जाय म्हणना,
सगळे जे मेकॅनिझम आसा ते अतिशय सुंदर जाला आणि नाजूक, म्हणजे ज्या गाडयेक जशी सगळे मटेरियल जाय किंवा जशी वस्तू जाला तशी बऱ्या लोकांनी सांगलां की ही व्यवस्थीत आसा आनी तेंगेली इंटेलिजन्सी तेंगेले जे पळय आसा तेजें कौतुक जाता सगळ्यांक. हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसंच अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या goanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या.